संजय सिंग, सिंग इज किंग, संजय सिंग. सो लेट्स प्ले. एक चांगली मॅच आहे वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर. चांगली मॅच आपल्याला इकडे रंगताना पाहायला मिळेल. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. वियंग पॅकर माझगाव संघाने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. ऋग्वेद त्याच्या सोबतीला अभिजित दोडगे, अबू इन ऍक्शन मध्ये. जिकडे अब्बू आहे तिकडे गणेश आहे, जिकडे गणेश आहे तिकडे अब्बू आहे. असे दोघं मित्र साई सिद्धी मानकूर संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. रॉयल, असल्फा. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिलीच ओव्हर घेऊन मोईन येतात. रत्नागिरी, खेड त्या परिसरातून पण खूप चांगलं क्रिकेट खेळताना मोहीनने पण अगदी अंडरआर्म क्रिकेट त्या परिसरात पण चांगलं खेळलं गेलं. मालवण, राजापूर त्या परिसरात मोहीनची एक वेगळीच चर्चा राहिली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. मोईन आणि शेवटचा अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. खोताची वाडी महिला नवरात्र उत्सव मंडळ आणि त्या क्रीडा स्पर्धेचा सर्वजण आपण आनंद घेत असताना मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत, विविध भागातून आलेत, रायगड जिल्ह्यातून आले, ठाणे जिल्ह्यातून आले आहेत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋग्वेद चांगले बॅटर आहेत. ऋग्वेदला पण माहिती आहे की इनिंग चांगली खेळावी लागेल. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर मालवण मुकेश रॉयल चेंबूर. क्रुशल मॅच आहे. साखळी फेरीतील शेवटची मॅच. यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. संडे फंडे, सुपर संडे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. तिकडे रन सिंगल. मुंबईकर 9 चषकामध्ये पण ऋग्वेदने एक चांगला परफॉर्मन्स केला. मॅच बनवणं गरजेचं आहे. सूरज उपाध्याय हाती पण इन ऍक्शन मध्ये आहे. तिकडे शिवम लोखंडे, करण चांगली स्टारकास्ट घेऊन तोही संघ तिकडे उपस्थित आहे. पण मॅच चांगली रंगेल. दोन्ही टीमकडे मात्र ही मॅच झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर विस्मय ओमकार माला टीमने एक चांगला परफॉर्मन्स केला आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन, पण तिकडे 2 रन मिळतील. एकच रन असणार आहे. एकच रन असणार आहे. त्यामुळे एका धावेने स्कोर तिकडे पुढे जाईल. रन झाले आतापर्यंत 4 रन.
नीरज बोले आपलं पण स्वागत आहे. काल त्यांनी पण नीरज बोले आपलं पण स्वागत आहे आणि त्यांचं पण सहकार्य या क्रीडा स्पर्धेला लाभलंय. खुल्या गटातील आजचा दिवस आपण पाहतोय. ऋग्वेद एक चांगली बॅटिंग करतोय. बॉलिंगसाठी मोईन यावर देखील परफेक्ट यॉर्कर आणि तिकडे चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. गुड बॉलिंग मोईन. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगल्या अंदाजामध्ये पहिली ओव्हर आपण पाहिलं तर समाप्त होत असताना स्कोर झालाय 7 रन. सुरुवात चांगली केली आहे. 7 धावा झाल्या धावफलकावरती. ऋग्वेदची एक चांगली बॅटिंग. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळतात. साऊथ मुंबईमध्ये आपण आहोत आणि वियांग पाकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. बॉलिंगसाठी शुभम लोखंडे येत आहेत. स्ट्राईक एंडला अभिजित दोडके अब्बू. अब्बूला पण इनिंग खेळणं गरजेचं आहे. मॅच बनवणं गरजेचं आहे. 24-25 पण या ग्राउंडवर खूप आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जो वियांग पाकर माझगाव संघ. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पहिला गेला. तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक चान्स घेतला गेला अब्बूने आणि खूप वर्षापासून अब्बूकडे पण अनुभव आहे. खूप वर्षापासून हाही खेळाडूची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. अभिजित दोडके अब्बू टायमिंगला गेम फिरवताना त्याला पण आपण पाहिलंय. बॅटिंगच्या जोरावर, कधी बॉलिंगच्या जोरावर, कधी फिल्डिंगच्या जोरावर. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. तिकडे डॉट बॉल. शुभम आणि करण थोडी बातचीत करतात. महत्वाची मॅच आहे. जो हा सामना जिंकेल तो विस्मय ओमकार मालाड संघासोबत खेळेल. पहिल्या हाफमधून अधिरा सत्यविनायक कामोडे संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला होता. आकाशने एक चांगला खेळ केला. निखिल पाटीलने एक चांगला परफॉर्मन्स केला. हार्दिकची एक चांगली कॅच पाहायला मिळाली. त्यामुळे मॅचेस आज सर्व चांगले रंगतात. कधी बॅटिंग, कधी बॉलिंग. या बॉलवर लेग स्पिन आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. व्हाईट बॉल आणि खूप चांगला लेग स्पिन पाहिला गेला. पण अब्बूने पण स्माइल केली. थोडं फुटवर्क दाखवलं होतं. रन झाले आतापर्यंत 11 रन आणि पहिली विकेट गेली आहे. न्यू बॅटर गणेश पाटील येतात. चेंबूर माऊलगावचे. उरणला पण खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी आपल्या गावासाठी केला होता आणि ओरम क्रिकेट पण खूप चांगलं नेहमीच त्याला खेळताना पाहिलं गेलंय. एक गाव अकरासाठी पण चांगलं परफॉर्मन्स त्यांनी केलाय गणेश पाटील. पावसाळ्याला पण सुरुवात होते त्यामुळे अंडरआर्म ओपनच्या पण आता काही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा हलकासा खाली बसला आणि तिकडे डॉट बॉल. गुड बॉलिंग शुभम. चांगलं कमबॅक केलं शुभमने. सध्याच्या घडीला चर्चेत परफॉर्मन्स करावा लागेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉलमध्ये वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे वन टू गो. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन. गुड बॉलिंग शुभम. चांगली बॉलिंग केली आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 रन झालेत. या ओव्हरमध्ये 5 रन आले. सुरुवात चांगली केली वियांग पाकर माझगाव संघ. रब्बर बॉलचं क्रिकेट आहे त्यामुळे इकडे तुम्हाला डिफिकल्टीज आहे. टास्क आहे. 12 धावा झाले धावफलकावरती.
कुणाल बेंदारे पण इनॅक्शन मध्ये आहेत. खूप चांगलं बॅटिंग त्याने सध्या जुन्नरला पण केली आहे. त्या परिसरात जाऊन पण एक चांगलं क्रिकेट खेळले आहेत. आज व्यावसायिक गटातील विविध भागातून खेळाडू इकडे येतील. आणि महाराष्ट्र राज्याचे आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके भाई एकनाथ शिंदे साहेबांचं देखील तेवढंच सहकार्य राहिलं आहे. आणि अमितजी लोटलीकर साहेब सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशी क्रीडा स्पर्धा आपण इकडे कोताची वाडी महिला नवरात्र उत्सव मंडळ. बॉलिंगसाठी हर्षित येतात ठाण्याचे. चांगला परफॉर्मन्स हर्षितला मात्र इकडे करणं गरजेचं आहे. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन्स केलेत. स्कोर आपण आता पाहिलं तर 12 रन झालेत बॉलिंगसाठी हर्षित. स्ट्रायकिंगला ऋग्वेद. पहिलाच बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर थोडं तिकडे पुढे जातोय. प्रॉपर 1 to 4चं क्रिकेट आणि या क्रिकेटसाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल. इझिली कुठली गोष्ट इकडे मिळू शकत नाहीये. ऋग्वेदला पण एक संयमी इनिंग. 25-26 पण या ग्राउंडवर खूप आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग तिकडे डॉट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर ऋग्वेद. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर हर्षित. या बॉलवर देखील लेझी खेळले गेले. थोडं ऋग्वेद थांबून ठेवलं गेलं आहे. येईल आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. टीमला काय गरज आहे त्या अंदाजामध्ये बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा अंतिम दिवस खोताची वाडी महिला नवरात्र उत्सव मंडळ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर बाबूशेठ पवार यांचा देखील सहकार्य राहिलं आहे. आमचे ललित माधव अमितजी लोटलेकर याचबरोबर समोर खेळले गेले आहेत. आणि याच परिसरातील आमदार मंगलप्रभात लोढा साहेबांचे देखील सहकार्य राहिले गेले. कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य राकेश वाळेकर सर्व आमचे ज्यांनी आम्हाला सहकार्य राहिले या क्रीडा स्पर्धेला. स्कोर झाला आतापर्यंत 14 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश पाटील. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका बसला तिकडे. एक सिंगल रन मिळेल. पंधरा धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसला. येईल डॉट बॉल. गुड बॉलिंग हर्षित. वन टू गो. 4चा अलार्म जेव्हा आपण लावतो तसा 1 to go. 4 वाजून गेलेत आणि अजित सरांनी अलार्म दिलाय. या बॉलवर टॅप केलं गेलं. एक चांगला फटका. काही जण 1 to go ऐकायला पण आलेत. त्यांचं पण स्वागत आहे. स्कोर झालाय 16. बघा कुठल्याही गोष्टीने आपण फेमस होऊ शकतो. 1 to go ने अजित निकम सर 16 धावा झाल्यात. सध्या महाराष्ट्रात चेंगळा बोले ते फेमस आहे. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर
16 धावा झाल्यात धावफलकावरती. गुड बॉलिंग हर्षितने पण एक चांगली बॉलिंग केली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जुने देत आहेत. खेड तालुक्यातून देखील त्या परिसरात रत्नागिरी खेड अगदी कमी वयामध्ये. मित्रांनो ह्याच्यासाठी जुनेसाठी एकदा टाळ्या वाजवा. बघा कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट जागा मिळवली. दापोलीला पण त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. श्रीवर्धन म्हसळा त्या परिसरातून पण खूप चांगलं क्रिकेट खेळले जुनेद. आणि व्यावसायिक गटात अगदी मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघामध्ये त्यांनी जागा मिळवली आहे. शेवटची ओव्हर घेऊन आज जुनेद इकडे दाखल होत आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रन सिंगल. चांगला फ्लिक केला गेला. हॅलो 17 धावा झाल्या धावफलकावरती. पॉलिंगसाठी जुनेद. याबरोबर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे बट चांगली फिल्डिंग. बॉल स्टॉप करण चांगला बॉल तिकडे अडवला गेला. रन 18 धावा झाल्या धावफलकावरती. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकेल. या बॉलवर चांगला जज केलं तिकडे गणेशने. व्हाईट बॉल. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 19. धावसंख्येवरती स्कोर थोडा शांत चालू आहे. गणेशला पण माहिती आहे की आता थोडा बॉल टू बॉल रन्स आले तरी आपल्या संघासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. या बॉलवर फटका फसला गेला गणेशचा. जुनेदला यश मिळतं. बॅटर आउट. महत्वाची विकेट मात्र इकडे जुनेदने आपल्या टीमसाठी मिळवले. गणेश पाटीलला बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर सूरज उपाध्याय. बडेराचा अजून एक अष्टपैलू खेळाडू सूरज उपाध्याय हाती. रन्स करणं गरजेचं आहे. 22-23 पर्यंत देखील स्कोर कार्ड जाणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी जुनेद. स्ट्राईकेटला बॅटर सूरज. सर्व आमचे खोताची वाडीचे देखील सर्व नागरिक इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. या बॉलवर समोर टॅप केलं गेलं. चांगली फिल्डिंग. बॉल हातमध्ये ढकलला आणि तिकडे हर्षितची एक चांगली फिल्डिंग. अरुण चव्हाण पण तिकडे थोडे स्किड झाले. बट वेल स्टॉप. हर्षित चांगला बॉल हातमध्ये ढकलला. रन सिंगल. 20 रन झाले बॅटिंग करत असताना व्ही अंकपाकर माझगाव. चांगली बॉलिंग करतात जुनेद. स्टंप टू स्टंप बॉलिंग करतात. या बॉलवर देखील समोर टॅप केलं गेलं. आता मात्र थोडं कठीण आहे आणि प्रयत्न केले होते तिकडे हर्षितने पण 2 रन. 22.
या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला. तिकडे रन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 पुढे जाईल. 24 झालं. बॉल बॅटिंग सूरज 25चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर. 25 धावांची गरज. बॉलपॅट ऋग्वेद. चांगली बॅटिंग केली ऋग्वेदने पण. Let's play target at 25 sir. चला मॅच चालू करायची आहे. लेट्स प्ले 25 रनचं टार्गेट आहे आणि
चांगली मॅच आपल्याला इकडे पहिलाच बॉल शुभमन एक वेगळ्या स्टाईलने खेळला गेला, रन मिळतील तिकडे सिंगल. व्ही पॅकर आपला एक प्लेअर आला तर बरोबर. व्ही पॅकर बॉलिंगसाठी विराज बारक्या नावाने पण प्रसिद्ध आहेत आणि स्ट्राईक एंडला शुभम, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, रन तिकडे. सौरभ आहेत स्ट्राईक एंडला. ठाण्याचे एक चांगले बॅटर आहेत. मॅच बनवणं गरजेचं आहे. सौरभला पण माहिती आहे की आता ही क्रुशल मॅच आहे. 24ला 25 करायचे होते, तिकडे मात्र पहिले 2ला 2 सिंगल आले आहेत. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. जे समोर उभे आहेत त्यांनी प्लीज थोडं साईडला व्हा. दिनेश थोडा. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ, बॉलिंग साठी विराज बारक्या. चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडे पण अनुभव आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला सौरभने आणि खूप चांगला परफॉर्मन्स सौरभचा पण राहिला आहे. 1-4 मध्ये नेहमीच चांगली बॅटिंग करण्यासारखी राहिली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ, बॉलिंग साठी विराज. या बॉलवर देखील समोर एक चांगल्या पद्धतीने अंदाजामध्ये खेळत असताना प्रॉपर टॅप केला गेला आणि सौरभची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली. मग ठाणे परिसरात पण एक चांगलं क्रिकेट खेळलेत. 4 बॉल झाले. चारला 4 पहिले सिंगल आले. एक चांगल्या अंदाजामध्ये इकडे सौरभ. मित्रांनो तिकडे पडदा सोडून थोडं लांब उभं राहिला तर मी सकाळपासून आपण अनाऊन्स करतोय, कुठल्या प्रकारे अडथळा येणार नाही याची तुम्ही पण काळजी घ्या. सुरुवात चांगली गेली आहे. सिंगल चालले आहेत. 25चं टार्गेट आहे.
क्रुशल मॅच आहे मित्रांनो. पडद्यापासून थोडं लांब उभे राहिलं तर खूप बरं होईल. सर्वांना विनंती करतोय, हात कोणी ठेवू नका प्लीज. बॉलिंगसाठी विराज, स्ट्रायकिंगला बॅटर लेफ्टी सौरभ फुटाक. चांगले बॅटर आहेत, अनुभव आहे आणि बॉक्स गेटचा प्रॉपर त्याला अनुभव आहे. या बॉलवर तिकडे आपण पाहिलं तर थांबवलं गेलं. येईल तिकडे डॉट बॉल. बारखेने पण एक चांगला बॉल टाकला गेला विराजने. बॅट्समनला प्रॉपर रीड केलं आणि पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं आहे. गणेश आणि सूरज अगदी सिक्युरिटी तिकडे टाईट केली आहे. नो बॉल. आणि थोडीफार इकडे आपण पाहिलं तर चुकी होताना पाहिली गेली आहे. चेक केलं गेलं तिकडे आणि पंचाने ते हेरलं. या बॉलवर देखील चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये रन जाईल सिंगलने. 6 रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर समाप्त झाली. 6 रन झालेत. पहिली ओव्हर एक चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. 6 रन झालेत. चांगली बॅटिंग पण पाहिली गेली. शुभम आता स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी. सलीम गडकरी येतात राजापूरचे. विविध भागातून आज खेळाडू आलेत. सलीम येत आहेत. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. स्ट्रायकिंगला शुभम. 25चं टार्गेट आहे आणि बघत आता कशा प्रकारे हा डाव अजूनही क्लोज होईल. बॉलिंगसाठी सलीम गडकरी. राजापूर ते मुंबई प्रवास केलाय. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला होता आणि सिंगल रन. रन झाले आतापर्यंत 8 धावा झाल्या धावफलकावरती. चांगल्या अंदाजामध्ये ही मॅच
या बॉलवर देखील समोर खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि थोडी चुकी झाली. सलीमने बॉल कलेक्ट करण्यामध्ये कमतरता पाहिली गेली. रनआउटचा चान्स होता. असे रनआउट काढावे लागतील. मॅच जिंकायची तर तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. क्विक रन कंप्लीट केला शुभम आणि सौरभने तिकडे. रन सिंगलने पुढे जाईल. रन झालेत 9 रन. स्कोर झाला आतापर्यंत 9व्या धावसंख्येवरती. यानंतर विस्मय ओंकार मालाड संघासोबत जो सामना जिंकेल तो खेळेल इन ऍक्शन मध्ये. यानंतर साखळी फेरीतील शेवटची मॅच. या बॉलवर पण टॅप केला गेलाय. सौरभने एक परफेक्ट बॅटिंग करतोय चांगल्या अंदाजामध्ये. 10 रन झालेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. दुसरा व अंतिम दिवस. संध्याकाळी सेमीफायनल फायनल बघण्यासाठी एक वेगळी मजा येईल. स्थानिक गटातून जो संघ येईल आणि खुल्या गटातून एक संघ येईल तशी पण फायनल बघायला एक वेगळाच इकडे माहोल असेल. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. तिकडे चांगले एफर्ट्स दिले बट बॉल निघून जाईल. सिंगल रन साठी 11 रन झालेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सलीम. स्ट्राईक एंडला सौरभ. देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चिकी रन तिकडे कंप्लीट होईल. शुभमने चांगला कॉल दिला आणि रन्स मात्र तिकडे पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. 12 धावा त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मालवण मुकेश रॉयल चेंबूर 25 धावांचा पाठला करत असताना इनिंग मध्ये आणि दुसरा डाव आपण पाहिला तर इकडे चालू आहे. वन टू गो. या बॉलवर एक चांगला अँगल बनवला गेला. नॅचरली बॉल आतमध्ये वळवला. गुड बॉल सलीम. मध्ये 13 रन्स करायचे आहेत. चांगली बॅटिंग केली सौरभ आणि शुभमने जी इनिंग बिल्डअप केली आहे. मॅच थोडीफार दोघांनी अगदी क्लोज आणली आहे. 12 बॉल आता 13 करायचे आहेत. मगाशी पण अशी 12 बॉल 13ची मॅच होती. तिकडे आकाश गुरवने एक चांगली बॉलिंग केली होती. तिकडे मॅच थोडीफार फिरली. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाने तिकडे बाजी मारली. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला सौरभ. 12 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13. सौरभ पहिलाच बॉल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सौरभ फुटकचा टॅप पाहण्यासाठी देखील नेहमीच खूप चांगलं टॅप खेळतात. त्या ठाणे मुलुंड त्या परिसरातून एक चांगलं क्रिकेट खेळलेत आणि स्टेशनवर खूप चांगला परफॉर्मन्स केलाय.
बॅटिंग सौरभ. गणेश पाटील. टीम मीटिंग केली जाते, महत्वाची मॅच आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने इकडे फाईट करताना पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, स्ट्रायकिंगला सौरभ फुटात. या बॉलवर स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याला देखील एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. वेल बॅटिंग काय नजर आहे सौरभची आणि कॅल्क्युलेटिव्ह इनिंग इकडे खेळली जाते. त्याला माहिती आहे की ही मॅच आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. बॉलप्लेट सौरभ. चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मलवण मुकेश रॉयल. साखळी फेरीतील शेवटची मॅच, त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. या बॉलवर देखील ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. सूरज उपाध्यायचा परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच, बॅटर आउट. थोडीफार ही मॅच आपण पाहिलं तर शांत होतं पाहिजे, पण वेलपॅट सौरभ चांगली सुरुवात करून गेली आहे. विकेट गेल्यानंतर कुठेतरी वियंग पॅकर माझगाव संघाचा देखील पारडं थोडं जड झालंय आणि दोन्ही टीम मात्र मुंबईत ह्या हंगामात चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहिला गेलाय. स्कोर झाला आतापर्यंत 14 रन झालेत. 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा येत आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर करण सोडा येतात. एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत. चांगली बॅटिंग नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. बॅटिंग, बॉलिंग. सूरज उपाध्यायने पण एक चांगला स्पेल टाकलाय. महत्वाचा बॉल त्यांनी या इनिंगचा आणि या मॅचचा पाहिला गेला, कारण की त्याला विकेट काढणं गरजेचं होतं. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, चांगली फिल्डिंग आणि तिकडे थोडं जम्प केलं, बट एक सिंगल रन. एक सिंगलने मात्र मॅच पुढे जाते. स्कोर कार्ड थोडा हलताना पहिला गेलाय. 15 धावा झाल्या धाफलकावरती. अजूनही जवळपास 10 रन्सची गरज आहे. स्ट्राइक एंडला करण. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग आता गेली आहे. सूरजने पण तिसरी ओव्हर आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट ओव्हर, एक इम्पॉर्टंट विकेट पण त्यांनी मिळवली आहे. वेगळी ऍक्शन आहे. बॉलिंगसाठी सूरज.
या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला, चांगला फटका करणचा आणि टायमिंगला रन करतो करण. 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर चालू आहे 17 या धावसंख्येवरती. अजूनही 8 धावांची गरज आहे. हा आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर अजूनही 7 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाऊन थांबला. बॅटिंग करणे एक डबल आले त्यामुळे मॅच थोडी क्लोज झाली. गुड बॉलिंग सूरज, विकेट पण मिळवली आहे. 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7 ला हे समीकरण आहे. करण आणि शुभम हे 2 बॅटर बॅटिंग करतायत. शेवटची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. बघत कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल. यानंतर विस्मय ओमकार मलाड संघ आपण तयार आहात टॉस साठी. लगेच जशी मॅच संपेल तसं आपण टॉस करणार आहोत आणि चांगली मॅच यानंतर पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. सहा बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. शुभम आणि करण कशा प्रकारे कामगिरी करतील या मॅच मध्ये. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू. 6 बॉल 7 ला कोण जिंकेल. या बॉलवर चांगली फिल्डिंग पाहिली गेली. स्ट्राईक एंडला तिकडे संधी आहे. बॅटरला बाहेर जावं लागेल. बॉल स्टॉप सूरज. चांगल्या अंदाजामध्ये तिकडे सूरज उपाध्याय बॉल अडवला. मॅच आता मात्र थोडीफार क्लोज होताना पाहिली गेली आहे. तुषार बँड्राचे खेळाडू तुषारला मात्र जबाबदारी दिली आणि थोडीफार ही मॅच अगदी खूप महत्वाची मॅच असणार आहे. त्यामुळे ही मॅच स्ट्राईक एंडला तुषार. तुषारच्या हातामध्ये बॅट दिली आहे आणि मॅचला जिंकण्याकरिता 5 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. बॉलिंगसाठी अभिजित दोडके अब्बू अनुभवी आहेत. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. ओंकार तिकडे होते. थोडी मिसफील्ड आणि एक सिंगल रन मिळेल. स्ट्राईक मात्र शुभमकडे रोटेट होतीये.
क्रुशल मॅच. शुभमला पण माहिती आहे की ही मॅच तर थोडीफार हलक्यात घेऊन चालणार नाही. चान्स घ्यावा लागेल. 4 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 4 बॉल 6. या बॉलवर व्हाईट बॉल. पाच धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला आणि तिकडे 2 रन. ट्वेंटी 22 रन झालेत. अजूनही 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शुभम
आणि ऋग्वेदने पण एक चांगली इनिंग बिल्डअप केली आहे. त्याला पण आपण इकडे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही कॅप आणि इनर देतोय. वेल प्लेड, हार्ड लक ऋग्वेद. चांगला परफॉर्मन्स करत असताना ऋग्वेदने इनिंग बिल्डअप केली. त्यानंतर विनिंग टीम मध्ये शुभम लोखंडेने जी बॅटिंग केली, एक चांगली ओव्हर पण आपल्या संघासाठी हाताळली आणि एक चांगला खेळ आपल्या टीमला करून दिला. शुभम लोखंडे आपण यायचं आहे. शुभम लोखंडे चांगला परफॉर्मन्स करत आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेची आकर्षक अशी ट्रॉफी आहे. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना त्यानंतर हे या टुर्नामेंटचा मोबाईल आपण इकडे प्लेअर ऑफ द मॅच म्हणून मोबाईल. त्यानंतर हे गॉगल आहे, त्याला गॉगल घालून खेळण्याची एक आवड आहे. कॅपवर तो उलटा गॉगल घालून खेळतो, त्याची स्टाईल आहे आणि त्याला हे गॉगल पण आपण इकडे देतोय. सो वेल प्लेड शुभम. आणि सध्याच्या घडीला मुंबई चर्चेत एक चांगला परफॉर्मन्स नेहमीच राहिलाय. दौऱ्या त्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळालाय. कोकणात जाऊन देखील चांगला परफॉर्मन्स आणि निकॅप पण त्याला आपण इकडे नॅपकिन पण हे प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर इनर आहे, 9 पारितोषिक आहेत. त्यानंतर मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही कॅप. त्यानंतर भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे. चांगला खेळ केला. त्यानंतर महाडिक कलेक्शन आमचे संतोष महाडिक यांच्या माध्यमातून ही ट्रॅक आहे. सो वेल प्लेड. आणि या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी त्याला आपण बॅग पण प्रोव्हाइड करतोय. शुभम लोखंडे सध्याच्या घडीला खूप चांगलं चर्चेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. शुभम अनेक फॉर्मॅटमध्ये खेळतोयस, खूप चांगलं क्रिकेट खेळतोयस, बट आता 1 to 4 आणि या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना कशी एन्जॉय केली क्रीडा स्पर्धा? क्रीडा स्पर्धा चांगली एन्जॉय करतोय आणि मला वाटलं नव्हतं आम्ही चेस होईल, कारण आमच्याकडे बॉलर जरा नवीन आहेत. आम्ही पहिल्यांदा आमची एंट्री, आम्ही चांगलं खेळतोय, जरा चांगलं वाटते. आणि कुठेतरी मॅच फसली होती, बट तुला स्ट्राईक आली आणि त्यानंतर मॅच थोडी रंगवली. मी तुषार लादोगर सांगितलं होतं काही येऊ दे, जोपर्यंत मला स्ट्राईकवर येऊ नये, जोपर्यंत मी स्ट्राईकवर नाही तोपर्यंत मॅचच्या बाहेरच राहणार. आपण मॅच स्ट्राईकवर येऊ दे, आपण जिंकणार. खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड. आणि त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विस्मया ओंकार मालाड आणि त्यांच्या विरुद्ध मुकेश रॉयल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. विस्मया ओंकार मालाड, अरुण चव्हाण पण आमचे उपस्थित आहेत. आणि 2 चेंबूरचे आमने सामने आहेत. 2 चेंबूरचे अगदी जवळचे मित्र आमने सामने आहेत. महत्वाच्या मॅचचा टॉस टेल्स एंड इट इज टेल. अरुण टॉस जीता है. हम लोग पहले बैटिंग करेंगे. ऑल द बेस्ट फर्स्ट ये मॅच के लिए. थँक्यू सो मच मित्रांनो. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि जशी मॅचला सुरुवातीचं मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये चंद्रकांत शेट्टी सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू.